आरती, झाला की नाही डब्बा? किती वेळ? मला उशीर होतोय. माझे घड्याळ, रुमाल, पाकीट कुठे आहे? आनंद मोठ्या मोठ्याने ओरडत होता. रेखाताई डोळे काढत आपल्या मुलाकडे म्हणजेच आनंदकडे बघत होत्या. आनंद हसून म्हणाला, ए आई, कम ऑन, आता माझ्याकडे अशी बघू नकोस हं. मी आता काही लहान आहे का? 2 मुलांचा बाप झालोय मी आता. रेखाताई रागात म्हणाल्या. हो, पण वागतोयस लहान मुलासारखाच. आनंद हसत म्हणाला, आई तू पण ना. रेखाताई रोजचं हे सारं बघत होत्या. त्यांना सतत वाटत असे, आनंदला घडवताना एक आई म्हणून मी कमी पडले का, असे वाटायचे त्यांना. विचार करता करता भूतकाळात हरवल्या. घर म्हणजे पिंजरा, घरातल्या बाईला काडीची किंमत नाही, हे सर्व बघत आनंद मोठा झाला. जसा जसा मोठा होत गेला तसं मी त्याला किती वळण लावले. स्वतःची कामे स्वतः करावी, अगदी एकटा राहिला कधी तर पोट भरलं जाईल असे सोपे पदार्थ पण मी त्याला शिकवले. तरी हा असा का वागतोय? आरतीला तर अगदी काही बाई बोलतो. घरची लक्ष्मी आहे ती. काय करू मी आता? ह्याला घडवताना मातृत्वाच्या वाटेवर मी कुठेतरी कमी पडले हेच खरे. अशा विचारात असताना त्यांची मैत्रीण आली, शिल्पा. मैत्री म्हणजे एवढी जीवाभावाची काही विचारू नका. चेहरा बघताच शिल्पाने ओळखलं काहीतरी गडबड आहे. ती लगेच म्हणाली, रेखा तू उद्या दिवसभर माझ्याकडे यायचं आहेस हं. किती दिवसात आपले काही बोलणंच नाही झाले. आरतीने सुद्धा दुजोरा दिला. हो मावशी, न्या त्यांना जरा बाहेर. बाबांना जाऊन 3 महिने होतील, पण आई अजिबात बाहेर गेल्या नाहीत. फार फार तर घराबाहेर असलेल्या या बागेत बसतात. आई तुम्ही खरंच जा. मावशी तुम्ही थांबता का? आज मस्त प्लॅन करू. शिल्पा मावशी लगेच तयार झाली. संध्याकाळी मस्त पावभाजीचा बेत केला. सर्व आवरून आरतीसुद्धा बाहेर सर्वांमध्ये पत्ते खेळायला बसले. शिल्पा मावशी आरतीला म्हणाल्या, आता तू सुद्धा काहीतरी सुरू कर. एवढी चांगली शिकलेस, घरात नको बसून राहू. घरातील कामे किती करा, कोणाला किंमत नसते बघ. आरतीने भरून आलेले डोळे सावरत खोटे हसू आणत हो म्हणाली. अगदी कोरडे. रेखाताईंनी शिल्पाचा मुद्दा उचलून धरला. अगदी माझ्या मनातलं बोललीस आरती, खरंच तू विचार कर. तेवढ्यात आनंद ऑफिसवरून आला. तसं आरती उठून पाणी घ्यायला गेली. सर्वांना पाव गरम करून देता देता तिला उशीर झाला. शिल्पा मावशीने हसत हसत आनंदला सांगितलं, तिला जरा पाव गरम करून दे आता. मावशी होती म्हणून काहीच न बोलता आनंदने केले. परत गप्पांचा फड बसला. आज बाबा गेल्यानंतर आई पहिल्यांदा एवढी हसत आहे हे बघितलं आणि आनंद खुश झाला. शिल्पा मावशीने घाई केल्यामुळे आरती घाईघाईत आवरून बाहेर आली. उशीर झाला होता, पण आईला एवढे खुश बघून आज मी सर्वांना कॉफी करतो असे म्हणत आनंद आत गेला. आरती बघतच बसली. आत गेल्यावर त्याने बघितलं तर काय, घाईघाईत आवरल्यामुळे ओट्यावर घाण तशीच राहिली होती. तो जोरात आरतीवर ओरडला, काय ग हे, एक काम धड करत नाहीस. घरात तर असतेस तरी नीट काही करत नाहीस. नुसती वेंधळी आहेस सगळ्यासमोर. असे बोलल्यामुळे आरती रडत आत गेली. रेखाताई मात्र खूप रागावल्या. आनंद, बस झाले तुझे हुकुमशाही वागणे. हे असे शिकवले आहे का मी तुला? काय फरक आहे तुझ्या बाबांमध्ये आणि तुझ्यामध्ये? तिला बोलताना, ती जे काम करते ना तेच काम तू रोज करून दाखव मला. त्याच उत्साहाने, तेवढेच नीटनेटके. कंटाळा आलाय, दमलोय असे शब्द काढायचे नाही. मी जे सहन केले ते माझ्या सुनेने करू नये म्हणून तुला मी शिस्त लावली, पण तू तुझ्या घराण्याचा वारसा पुढे चालवतो आहेस. आज मातृत्वाच्या या प्रवासात मी कमी पडले शिल्पा. शेवटी काही गोष्टी शिकवून काही उपयोग नसतो ग. मोठ्या माणसांच्या अनुकरणातून ते शिकत जातात. ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे
हा माझा आनंद आहे. बघ शिल्पा, आता ह्याचे अनुकरण ह्याची मुले करणार, हीच भीती आहे मला. पण आता मी मातृत्वाची वाट बदलणार आहे. माझ्या सुनेसाठी सासूरूपाने जे मातृत्व मला मिळालं आहे ते मी जपणार आहे. आईचं हे रूप बघून आनंदला वेगळेच वाटले. खूप दिवसांनी मन मोकळे झाले त्यांचे. बोलून एकदम खाली बसल्या. शिल्पा मावशींनी सावरले त्यांना. त्यांचा हात पकडून सावरले. तसे त्यांना म्हणाल्या, मनावरचे दडपण गेले बघ. मोकळे वाटत आहे मला. खूप उशीर झालाय, झोप आई तू. आनंद म्हणाला. रेखाताई हसून म्हणाल्या, खरंच उशीर झालाय आता. हे सर्व मी आधीच करायला हवे होते मी. आरती बाहेर ये. रेखाताईचा आवाज ऐकून आरती बाहेर आली. आरती, तुला लग्नानंतर नोकरी करायची होती ना, पण पुरुषप्रधान आपल्या या घरात नेहमीच स्त्रियांना कमी लेखले गेले. हा बदल व्हावा म्हणून आनंदला घडवताना मी बरेच बदल केले. पण मातृत्वाच्या या प्रवासात मी कमी पडले. कारण घराणेशाहीचा प्रभाव आता आहे असे नाही. आता आपण या मातृत्वाची दिशाच बदलून टाकू. तू नोकरी कर. तुला पुढे PhD करायची होती ना, ती पण कर. मी आहे. माझा तुला पाठिंबा आहे. तू घरात नसलीस की प्रत्येकजण आपली कामे आपणच करेल आणि ह्या सासूरूपी मातृत्वाची वाट मी घडवणार आहे. आरतीने त्यांना नमस्कार केला. आई, तुम्ही झोपा आता. उद्या बोलू आपण. मी तुमचे सर्व ऐकेल. पण आता झोपा, नाहीतर तब्येत खराब होईल आई. उद्याची सकाळ एक नवीन प्रकाश घेऊन येणार होती. या विचारात आरतीला झोप लागली. उशीर झाला उठायला, पण बराच बदल झाला होता. रविवार असला तरी लवकर उठून आनंदने सर्व आवरायला घेतले होते. आईला त्याने प्रॉमिस केले, तो असा परत कधीही वागणार नाही. त्याची चूक त्याने कबूल केली. वर्षात घराचे रूप पालटून गेले. सर्वांना स्वयंशिस्त लागली होती. आरतीने राहिलेले शिक्षण पूर्ण करून घराजवळच स्वतःचे ऑफिस काढले. प्रत्येकजण जबाबदारीने वागत होता. त्यामुळे घरातील बारीक बारीक कामांचं महत्त्व प्रत्येकाला समजलं होते. आणि रेखाताईंना आपले असे हे घर बघून वेगळेच समाधान मिळाले. आणि मातृत्वाची वाट घडवताना आपण कमी नाही पडलो याचा आनंद झाला. ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.